दोनही शिवसेनेचा वर्धापन मेळावा सुरू आहे। या कार्यक्रमांकडे आपलं लक्ष असेलच। आता वळूयात महाराष्ट्रातल्या एका महत्त्वाच्या बातमीकडे। शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले जे चर्चेत राहिले नाहीत असा दिवस जात नाही। महायुतीमध्ये आल्यानंतर मंत्रिपदाची वाट बघत बघत भरत गोगावले चर्चेत राहिले। शेवटी 2025 ला फडणवीस शिंदे जेव्हा पुन्हा एकदा सत्तेवर आले तेव्हा कुठे गोगावले मंत्री झाले, पण मग रायगडच्या पालकमंत्री पदावर घोडं अडलं। गोगावले पालकमंत्री पदासाठी असे काही अडून बसले की शेवटी त्या रायगडच्या पालकमंत्री पदाची निवडच स्थगित करावी लागली। मग कधी सुनील तटकरेंशी शाब्दिक वादावादी तर कधी जाहीर भाषणांमधल्या कोपरखळ्या, अशी एक ना अनेक कारण, पण गोगावले या सगळ्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला माहीत झालेत। पण सध्या भरत गोगावलेंच्या बाबतीत एक भलतीच चर्चा सुरू झाली आणि यावेळी एक नाही तर दोन पक्षांचे नेते गोगावलेंवर तुटून पडलेत। नेमकं असं केलंय तरी काय भरत गोगावलेंनी ज्याची इतकी चर्चा सुरू झाली आहे? बघा। हा व्हिडिओ नीट बघा। वाघाच्या कातड्याच्या डिझाईनचं कव्हर असलेली 5 फुटी खुर्ची, त्यात कमरेला टॉवेल गुंडाळून उघड्या बंब देहानं विराजमान झालेले हे गृहस्थ, त्यांच्या बाजूला भगव वस्त्र परिधान केलेले 2 बाबा आणि समोर जटाधारी केस मोकळे सोडलेला काळ्या कपड्यातला बाबा। बाबा काहीतरी मंत्र पुटपुटतोय आणि खुर्चीतला माणूस कपाळाला हात लावून इथे लावा असं सांगतोय। हा सगळा सीन बघून झपाटलेला सिनेमातला तात्या विंचू आणि लक्षात आठवला असेल तुम्हाला। आता हा सगळा व्हिडिओ काय आहे याची कल्पना तुम्हाला आलीच असेल आणि या व्हिडिओत दिसणारे खुर्चीतले गृहस्थ कोण हेही तुम्ही ओळखलं असेलच। नसेल ओळखलं तर आम्ही सांगतो, हे आहेत राज्याचे कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले। भरत शेठ गोगावलेंनी रायगडचं पालकमंत्री पद मिळावं यासाठी हा घाट घातल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय। बाबा भरत शेठ प्लस अघोरी विद्या इज इक्वल टू पालकमंत्री असं कॅप्शन देत हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। अनेक वेळा मंत्री भरत गोगावले साहेब ज्यावेळी मंदिरात गेलेले आहेत, कुठेही धार्मिक स्थळी गेलेले आहेत, त्या ठिकाणी जाऊन त्यांनी देवाला साकडं घातलंय की मला पालकमंत्री भेटावं। त्यात काही चुकीचं नाही, आपण श्रद्धा आहेत, प्रार्थना करतो, त्यात काही वावगं नाही। परंतु अशा पद्धतीच्या विद्येचा वापर करून काही पद मिळवण्यासाठी जर त्या ठिकाणी काही बळी गेला असेल, काय माहिती नाही पुढे काय झालं, काय केलं त्यांनी, परंतु तर तसा वापर करून कोणी प्रयत्न करत असेल तर त्या संविधानिक पदाला, जे पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी ही गोष्ट आहे। भरत शेठ गोगावलेंनी या पूजेला बोलावलेले हे मांत्रिक किंवा पुजारी कोण होते? या पूजेत काही अघोरी प्रकार केले होते का? बळी देण्यासारखे प्रकार काही घडले होते का? याची माहिती नाहीये। त्यामुळे ही पूजा अघोरी होती की नाही याची स्पष्टता नाहीये। आपण पाहिलं असेल तिथं घरी बसलेलो आहे मी, आणि ज्याला कोणाला काय अघोरी विद्या करायची असेल तो असा व्हिडिओ काढून देऊ शकतो का? आता आम्ही ग्रामीण भागातले आमदार असल्यामुळे सकाळी लवकर आमच्याकडे लोक येत असतात, मग आंघोळी करायच्या अगोदर टॉवेलवरती आम्ही बसलेलो असतो। काही लोकांना आम्ही आंघोळी करायच्या अगोदर घालवतो। मग हे काय फिरणारे येणारे जाणारे काय महाराज बिराज संत मंडळी येत असतात, त्यांना भेटी देऊन आमचे व मार्गक्रमण पुढे चालू असतं। अघोरी विद्या करणारा असा कधी स्वतःचे व्हिडिओ काढून पोस्ट करायला लावल का? हा पहिला मुद्दा आहे। आणि ठीक आहे, ज्याला कर नाही त्याला डर नसावी असं आम्हाला वाटतंय। त्यामुळे आम्ही फ्री वातावरणामध्ये फिरणारे लोक आहोत, त्यामुळे आम्हाला त्याची काही अडचण नाही आहे। त्यांनी आणखीन काही व्हिडिओ असले तर त्यांनी आपले शोधावेत असं आम्हाला वाटतंय। पण भरत गोगावलेंच्या पूजेचा हा एकच व्हिडिओ नाहीये। 2 दिवसांपूर्वी शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरेंनी गोगावलेंनी निवडणुकीआधी केलेल्या एका पूजेचा व्हिडिओ पोस्ट केलाय। तुझे कब से पुकारे तेरा लाल आजा मां शेरों वाली, तुझे कब से पुकारे तेरा लाल आजा मां शेरों वाली। वारो तुझ पे मैं पूजा के थाल, वारो तुझ पे मैं पूजा के थाल
आजा माँ शेरों वाली तुझ पे। या व्हिडिओत गोगावले एका होमासमोर बसून पूजा करतायत आणि मग भगवे वस्त्रधारी बाबांची पूजा करतायत। वसंत मोरेंनी या व्हिडिओ संबंधीच्या माहितीची जंत्रीच दिली आहे। वसंत मोरेंच्या मते गोगावलेंनी निवडणुकीत यश मिळावं म्हणून ही पूजा घातली। विधानसभेची निवडणूक 20 नोव्हेंबरला होती, त्याच्या महिन्याभर आधी पूजा झाली। 17 ऑक्टोबरला गोगावलेंच्या महाडच्या घरीही झाली होती। 17 ऑक्टोबर हा अश्विन शुक्ल पौर्णिमेचा दिवस होता। पूजेसाठी एकूण 11 महाराज बोलावले गेले होते। मध्य प्रदेशातल्या उज्जैन मधल्या बागलामुखी देवस्थानातूनही बोलावले होते। बागलामुखीहून बोलावलेले महाराज लाखोंची फी आकारतात म्हणे। एका पूजेचा खर्च किमान 15 लाखांच्या घरात असतो। भरत गोगावलेंनी हे 11 महाराज 2 ते 3 दिवसांसाठी बोलावले होते। एवढे तरी स्पष्ट होते की काहीतरी अघोरी केलंय। आता अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणतात की त्या ठिकाणी बळी दिला नाही, अमुक दिला नाही, बळी दिला नाही, काय दिला नाही, तुम्ही हे काय ह्याच्या काय गोष्टी आहेत त्या पडद्याआड केल्या असतील, ह्या ज्या काय गोष्टी आहेत या पडद्यासमोर आल्यात, व्हिडिओ आलेत। एवढं सगळं येऊन सुद्धा जर अंधश्रद्धा निर्मूलनवाले म्हणत असतील की हे काय नाही, हे कर्मकांड आहे, ही घरातली पूजा आहे, मध्य प्रदेश मधले बाबा आणून जर अशा घरामध्ये पूजा घालत असतील तर आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले सत्ताधारी चाललेत कुठं तेच कळत नाहीये। संजय राऊतांनी तर महाडच्या या पूजेत सातारा आणि सावंतवाडीतल्या पूजेच्याही मंत्रांचा जागर केला। शिंद्यांचा एक गट आहे जो अघोरी विद्येतून निर्माण झालेला आहे। अघोरींचा एक गट सर्वत्र असतो, धर्मक्षेत्रात असतो, सामाजिक क्षेत्रात असतो, राजकीय क्षेत्रात असतो। त्यांच्याकडे फार गांभीर्याने पाहण्याची गरज नाही। अशा लोकांच्या हातात जर महाराष्ट्राचं राजकारण गेलं असेल तर हे शाहू फुले आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे यांच्या महाराष्ट्राचं कमालीचं दुर्दैव आहे। आणि ही अघोरी विद्या जी सुरू आहे याच्याविषयी जास्त माहिती द्यायची तर ते या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एलिमिनेट करून तिथे आमचा नेता यावा यासाठी अघोरी विद्येचे प्रकार एशनसी गटाचे लोक ठिकठिकाणी करतायत। हे मी वारंवार आपल्याला सांगितलं आहे। माझा विश्वास नाही, मी अंधश्रद्धाळू नाही, पण हे समोर येत आहे ना। म्हणजे कोणत्या मानसिकतेमध्ये या राज्याचं मंत्रिमंडळ आहे, अर्धे मंत्री आहेत। भरत गोगावलेंवर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत कारवाई व्हावी अशी मागणी होते, पण त्यासाठी या पूजा अघोरी होत्या हे सिद्ध करावं लागेल। एखाद्या श्रद्धेपायी नेत्यांनी एखादी पूजा घातली तर त्यावर टीका होण्याचं कारण नाहीये, पण त्या पूजा फक्त राजकीय फायद्यासाठी श्रद्धेची रेषा ओलांडणाऱ्या असतील तर मात्र त्यावर फक्त टीका नाही तर कारवाई सुद्धा व्हावी लागेल। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।